कमी बोलणाऱ्या लोकांकडे कधी तुम्ही लक्ष दिले का? नसेलच दिलं. कारण जास्त बोलणाऱ्या लोकांना ग्रुपमध्ये जास्त नोटीस केलं जातं. कारण ते नेहमी बोलतच राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का, कमी बोलणाऱ्यांकडे खूप चांगल्या गोष्टी असतात. कोणकोणत्या चांगल्या गोष्टी असतात तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर, आणि तुम्हीही कमी बोलत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. खूप छान फॅक्ट्स आहेत जे तुम्हाला रिलेट होतील. फॅक्ट नंबर 1. हे लोक खूप मिस्टिरियस असतात. त्यांच्यात खूप काही दडलेलं असतं. हे खरं आहे की तुम्ही जेवढे जास्त बोलाल तेवढ्या तुमच्या पर्सनल गोष्टी जास्त रिव्हील होतात. आणि तुम्ही जर कमी बोलत असाल तर तुमचे सिक्रेट कुणालाच कळणार नाहीत. आणि बऱ्याच वेळा लोक अशा लोकांशी जास्त बोलायला बघतात. कमी बोलणाऱ्यांना लोक पाठीमागे गर्विष्ठ, घमेंडी, अकडू आहे, बोलतच नाही, खूपच इगो आहे, सारखा ॲटिट्यूडमध्ये राहतो, असं बरंच काही म्हणत असतात. आपल्याला वाटतं ते लोक आपल्याला शिव्या देत आहेत, वाईट समजत आहेत. पण ते लोक जेलस फील करतात की आपण त्यांना अटेन्शन का देत नाही. कधी कधी लोकांना आपण भाव देत नाही, त्यामुळे ते आपल्याला खडूस समजतात. पण आपल्याला माहीत आहे तसं काहीच नसतं. आपण खूप मिस्टिरियस असतो. असंच कुणाशीही बोलत नाही. आपल्याकडे आपले खूप सिक्रेट असतात. ते सिक्रेट तुम्ही सांगू पण नाही, कारण सिक्रेट माहीत झाल्यावर लोक आपल्याला इग्नोर करू लागतात. त्यामुळे सिक्रेट आहे तेच ठीक आहे. सेकंड फॅक्ट. हे लोक इंट्युएटिव्ह असतात. इंट्युएटिव्ह म्हणजे जसं की स्वतःच्या मनाचे जास्त ऐकतात. अशी लोक आपल्या सिक्स सेन्सचा वापर जास्त करतात. बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर असं होत असेल ना की तुम्हाला उगाचच एखाद्या वेळी निगेटिव्ह फिलिंग येते, काहीतरी चुकीचं होणार आहे असं वाटतं. त्यावेळी खरंच असं होतं. कधी कधी तुम्ही खूप खुश होता, असंच काहीच कारण नसताना. लोक विचारतातही का एवढा खुश आहेस. त्यावेळी खरंच काहीतरी चांगलं घडतं. बऱ्याच वेळा तुमच्या मनातील काही गोष्टी किंवा तुम्ही स्वप्नात बघता त्याही खऱ्या होतात. हे खूपच इंट्युएटिव्ह असतं. ह्याचा रियालिटीशी काही संबंध नसतो. पण माहीत नाही का हे होतं. याला काही बेस किंवा फॅक्ट नाही, पण हे तरीही होत असतं. आणि अशा लोकांबरोबर बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडत असतात. अशी लोक आपल्या मनाचं ऐकतात आणि त्यांचं मन खरंच बरोबर मार्ग दाखवत असतं आणि योग्य डायरेक्शनला घेऊन जातं. पॉईंट नंबर 3. हे लोक खूप क्रिएटिव्ह असतात आणि अडचणीत पण पॉझिटिव्हिटी शोधतात. काही लोक असे असतात ना की थोड्याशा अडचणीतच निराश होतात. आता काय करू, कसं करू, आयुष्यच असं आहे तसं आहे. मी असं म्हणत नाही की हे लोक निराश होत नाहीत. निराश तर सगळेच होतात. हे लोक पॉझिटिव्हिटी शोधतात. थोडेसे उदास झाल्यावर हे लोक म्हणतात ठीक आहे, जसं आहे तसं आहे, पुढं जाऊया. निराश होतात, रडतील, दुःखी होतील. थोडंसं रडल्यावर परत हे नॉर्मल होतात. म्हणजे टेन्शन जास्त वेळ कॅरी करत नाहीत. काही लोक असतात दाखवतात की ते खूप कूल आहेत, पण टेन्शन त्यांनाच खूप जास्त असतं. तुम्ही कधी विचार केलाय का, जे सुसाईडचे केस असतात त्यात बऱ्याच वेळा म्हणतात हा तर खूप खुश दिसायचा, याला तर टेन्शन आहे असं वाटतच नव्हतं. याचं कारण हे आहे की जे लोक टेन्शन दाखवतात ना ते आतून शांत होतात. पण जर आपण ते दाखवत नसू ना तर ते आपल्या आतमध्ये साठत राहतं. नंतर असे लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि चुकीचं पाऊल उचलतात. माझं म्हणणं असं आहे की आपल्या मनातलं आपल्या जवळच्या एखाद दुसऱ्या माणसाला सांगितलं पाहिजे. आणि नसेल जमत तर स्वतःला सांगा. हे पण बरोबर नाही की तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम सगळ्यांनाच सांगत सुटलाय किंवा कुणालाच सांगत नाही. निदान स्वतःला तरी सांगितलंच पाहिजे. जसं की असू दे, झालंय आता, ठीक आहे, असं बोलायला शिका. हे काय वेळेपणाचं लक्षण नाही. स्वतःशी बोला, छान वाटेल. आणि हेही करू शकत नसाल तर डायरी लिहा. जर डायरी पण लिहू वाटत नसेल, एखाद्याला नाही लिहू वाटत, तर मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा. स्वतःचं बोलणं ऐका, ऐकून झाल्यावर डिलीट करा जर तुम्हाला वाटत असेल कुणी दुसरं ऐकेल. पॉईंट नंबर 4. कीन ऑब्झर्वर. असे लोक खूप चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करतात आणि समजून घेतात. मला वाटतं नेहमी माणसाने आपलं तोंड बंद ठेवावं आणि कान व डोळे उघडे ठेवावेत. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ज्यावेळी आपण कान आणि डोळे उघडे ठेवतो त्यावेळी आपल्याला समजतं समोरचा काय बोलतोय, का बोलतोय, त्याचं इंटेन्शन काय आहे. कमी बोलणाऱ्या लोकांना सगळं माहीत असतं, पण ते दाखवत नाहीत. बुद्धू असल्याचं आणतात. लोकांना वाटतं याला काहीच माहीत नाही, कमी बोलतो, दुनियादारी समजत नाही. पण आपल्याला माहीत असतं तरी पण आपण समोरच्याला त्याच्या त्या भ्रमात राहू देतो. पॉईंट नंबर 5. असे लोक कुणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत.
की असंच रस्त्यावर कुणी भेटलं, त्याच्याशी मैत्री केली आणि घरी येऊन फोनवर गप्पा मारू लागला, मैत्री झाली. असे लोक कुणाशी सहसा उगाच बोलत नाहीत. खूप कमी लोकांशी बोलतात आणि नेहमी अशाच लोकांशी बोलतात जे यांच्यासारखेच असतात किंवा खूप जवळचे असतात. असे लोक मैत्री करायला वेळ घेतात, हळूहळू कम्फर्टेबल होतात आणि मग कम्फर्टेबल झाल्यावर खूप जास्त बोलतात. यांच्याकडे बोलण्यासाठी खूप टॉपिक असतात आणि हेच योग्य आहे. कमी लोकांशी आणि विश्वासू लोकांशीच नेहमी मनातील बोललं पाहिजे. पॉईंट नंबर 6, अशा लोकांना एकटं राहायला आवडतं. त्यांना पार्ट्या किंवा ग्रुप बनवून कुणाविषयी गॉसिप करायला आवडत नाही. अशा गॉसिपवाल्या लोकांपासून हे लोक जरा लांबच राहतात. ज्यावेळी पर्याय नसतो त्यावेळी असे लोक पार्टीत जातात, गॉसिप ग्रुपमध्ये थांबतात, पण जास्त लक्ष देत नाहीत. अशा लोकांना निसर्गात रमायला आवडतं. मोकळ्या वातावरणात, बागेत, पार्कमध्ये जायला आवडतं, जिथे लोकांची गर्दी कमी असते. पॉईंट नंबर 7, हे लोक खूप स्ट्रॉंग असतात. असंच लगेच कुणाच्याही बोलण्यात येत नाहीत किंवा कुणाच्या थोड्याशा स्तुतीने हुरळून जात नाहीत. कधी कधी कुणाच्या बोलण्याचा किंवा वागण्याचा राग आला तर लगेच भांडत बसत नाहीत. योग्य वेळी कृतीतून त्याचा बदला घेतात. पॉईंट नंबर 7, हे लोक दुसऱ्यांच्या चुकातून शिकतात. हे बरोबरच आहे. जर तुम्ही कमी बोलत असाल, दुसऱ्यांना नीट ऑब्झर्व करत असाल तर त्याच्या चुकाही तुम्हाला लगेच समजतात. त्यामुळे असे लोक दुसऱ्यांच्या चुकांमधून योग्य तो धडा घेतात आणि स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणतात. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की यांना दुनियादारी माहीत नाही, पण खरं तर यांनाच खरी दुनियादारी माहीत असते. दुसऱ्याला दाखवणं की मला कसं सगळं माहीत आहे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि खरंच सगळं माहीत असणं वेगळी गोष्ट असते. हे लोक दिखावा करत नाहीत, त्यामुळे कधी कधी यांना चुकीचं समजलं जातं. त्यामुळे काही काळासाठी अशा लोकांचं नुकसान होतं. हे लोक निराश होतात पण लगेच विसरून जाऊन स्वतःच्या कामाला लागतात. जर तुम्हाला वाटत असेल की ह्या व्हिडिओतील काही गोष्टी तुमच्याशी रिलेट झाल्यात तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी रहा. धन्यवाद.